चेहऱ्यावर आलेले फोड, सतत होणारी ऍसिडिटी, कामामध्ये लक्ष न लागणं, मुलांवरती होणारी चिडचिड आणि वाढलेलं पोट या सर्वांचं कारण असू शकतं अशांत आणि अपूर्ण झोप. झोप हा आपल्या हेल्थचा म्हणजेच आपल्या आरोग्याचा अत्यंत इम्पॉर्टंट तरीही निग्लेक्टेड दुर्लक्षित असा फॅक्टर आहे. आपल्या सर्वांनाच माहिती की झोप आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, तरीही आजकालच्या या मल्टीटास्किंगच्या जमान्यामध्ये कुठेतरी आपण आपल्या झोपेला, शांत झोपेला निग्लेक्ट करत आहोत, इग्नोर करत आहोत असं वाटतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नेमकं आपण किती तासांची झोप घ्यायला हवी, किती वाजता झोपायला हवं आणि जर झोप पूर्ण नाही झाली तर शरीरावरती काय दुष्परिणाम होऊ शकतात आणि एखाद्या व्यक्तीला जर झोप लागत नसेल तर त्याने असं काय करावं की पडल्या पडल्या त्याला लगेच शांत झोप लागेल. शांत झोपेसाठी काय उपाय आहेत या सर्व गोष्टींबाबत आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सर्वच पॉइंट्स इम्पॉर्टंट आहेत, सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. एखाद्या व्यक्तीच्या डोळ्याखाली डार्क सर्कल्स किंवा काळी वर्तुळे जर पाहिली तर आपण त्याला चिडवतो, अरे काय रे तुझी झोप झाली नाही का, पॅन्डा सारखा दिसतोयस. वेल, अपूर्ण झोप किंवा झोप न होणं याचा फक्त आपल्या दिसण्याशी संबंध नाहीये. झोपेचा, त्याहूनही शांत झोपेचा आपला ओव्हरऑल प्रोडक्टिव्हिटी आणि फोकस वरती खूप परिणाम होतो. नेहमीच जर आपण गरजेपेक्षा कमी झोपत असू, अशांत झोप लागत असेल तर त्याचा आपल्या आरोग्यावरती बराच दुष्परिणाम होतो. काय ते बघूया. सर्वात आधी इम्पॅक्ट होतो तो आपल्या फोकसवरती. जर आपली झोप पूर्ण झाली नाही तर आपलं जे ब्रेन आहे, मेंदू जो आहे तो पूर्ण क्षमतेने काम करू शकत नाही. कॉग्निटिव्ह फंक्शन ज्याला म्हणतात, म्हणजे मेंदूचं कार्य, मेंदूच्या भरोश्यावरती जे काही निर्णय घेतले जातात ते व्यवस्थित घेतले जाऊ शकत नाहीत. त्यामुळे जर पूर्ण झोप झाली नाही, जर झोप अशांत असेल तर आपलं फोकस आणि दिवसभराची प्रोडक्टिव्हिटी ही जी आहे ती कमी होते. प्लस मला इथे सांगावंसं वाटेल की ज्यावेळेस आपण झोपतो, शांतपणे आपण झोपलेला असतो, त्यावेळेस आपल्या बॉडीचं रिपेअरिंग मेकॅनिझम सुरू असतं. म्हणजे जे काही दिवसभरामध्ये आपल्या शरीराची झीज झालेली आहे, जे काही वेअर अँड टेअर झालेलं आहे, ते सर्व रिपेअरिंगचं काम, ते सर्व भरून काढण्याचं काम हे झोपेमध्ये, रेस्टिंग पिरियडमध्ये होत असतं. पण जर आपण शांत झोपलो नाही तर आपलं हे रिपेअरिंगचं, बॉडी रिपेअरिंगचं जे मेकॅनिझम आहे ते अगदी व्यवस्थित काम करणार नाही. आणि मग याचा परिणाम कशावरती होतो? आपले इम्युनिटी सेल्स, म्हणजे जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे सेल आहेत आपले, त्याच्यावरती होतं. आणि इव्हेंच्युअली जर तुम्ही सतत नेहमीच कमी झोपत राहिलात तर रोगप्रतिकारक शक्ती ही हळूहळू कमी होते. आपण बघत असतो आपल्या फॅमिलीमधली जी गृहिणी आहे, जी करती स्त्री आहे, तिची सकाळी सकाळी खूप चिडचिड होत असते. वेल, याच्या पाठीमागे ही अपूर्ण आणि अशांत झोप असू शकते. जर एखाद्या व्यक्तीची झोप पूर्ण झाली नाही तर त्यांचा मूड जो आहे तो चांगला राहत नाही, चिडचिड होत असते, मूड स्विंग्स होत राहतात. आणि याला जबाबदार आहे कॉर्टिसॉल नावाचं हॉर्मोन. येस, तसंही हे हॉर्मोन आपल्या शरीरासाठी गरजेचंच असतं. सकाळी उठल्या उठल्या हे हॉर्मोन आपल्या बॉडीमध्ये सिक्रेट होत असतं. पण जर झोप शांत झाली नाही तर आपल्या बॉडीमध्ये हे कॉर्टिसॉल जे हॉर्मोन आहे ते अति प्रमाणात सिक्रेट होतं. आणि जर कॉर्टिसॉल हॉर्मोन आपल्या शरीरामध्ये गरजेपेक्षा जास्त असेल तर आपली सतत चिडचिड होत राहते, मूड स्विंग्स होत राहतात, कशातच आपलं मन लागत नाही आणि ओव्हरऑल आपले काम करण्याची क्षमता जी आहे ती कमी होते. अपूर्ण झोपेचा परिणाम अजून इतरही हॉर्मोन्सवरती होतो, जसं की लेप्टिन आणि ग्रेलिन. आता लेप्टिन हॉर्मोन काय करतं की आपलं पोट भरलेलं आहे असा सिग्नल आपल्या बॉडीला किंवा ब्रेनला देतं. आणि ग्रेलिन हॉर्मोन काय करतं, आपल्याला भूक लागलेली आहे असा सिग्नल आपल्या ब्रेन पर्यंत पोहोचवतं. आणि जर आपली झोप शांत झालेली नसेल तर हे ग्रेलिन हॉर्मोन आपल्या शरीरामध्ये वाढतं आणि आपल्याला सतत भूक लागते. सो नेहमीच जर तुमची झोप अपूर्ण होत असेल, नेहमीच जर तुम्ही कमी अशांत झोपत असाल तर तुम्हाला सतत भूक लागणार आणि तुम्ही याच्यामुळे जास्त जेवणार आणि वजनही वाढणार आणि पर्यायाने पोटही वाढतं. आणि पोट वाढल्यामुळे जे मेटाबॉलिक डिसऑर्डर्स आहेत, म्हणजेच डायबिटीज म्हणा किंवा हाय ब्लड प्रेशर, हायपरटेन्शन ज्याला म्हणतात, हार्ट डिझिजेस, हृदयरोगाचे प्रमाण जे आहे याचे होण्याची शक्यता ही जास्त असते. म्हणजे रिस्क वाढतो हे डिसऑर्डर्स आपल्याला होण्याची. सो हे असे काही दुष्परिणाम होतात शरीरावरती जर झोप पूर्ण होत नसेल तर. मी म्हणत आहे अपूर्ण झोप. आता किती तास झोपलं म्हणजे झोप पूर्ण झाली असं समजावं, याच्यासाठी WHO काही रेकमेंडेशन्स आहेत. जे इन्फॅन्ट्स असतात, म्हणजे जी तान्ही बाळं असतात, त्यांना 16 तासापेक्षा जास्त त्यांनी झोपायला हवं. जी लहान मुलं असतात त्यांनी 10 ते 12 तास कमीत कमी झोपायला हवं. आणि जी 18 वर्षापुढील अडल्ट्स असतात त्यांनी कमीत कमी 7 ते 9 तासाची झोप ही पूर्ण करायला हवी. 7 ते 9 तास हे जनरल WHOचं रेकमेंडेशन आहे. बट प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल नीड जी आहे ती वेगवेगळी असू शकते. झोपेची गरज जी आहे ती थोडीफार बदल असू शकते. मग कसं समजायचं की झोप पूर्ण झालेली आहे की नाही? म्हणजे सकाळी झोपेतनं उठल्यावरती जर तुम्हाला फ्रेश वाटत असेल, डोळे चुरचुरत नसतील आणि पुन्हा झोपायला जावं असं वाटत नसेल तर समजून घ्यावं की आपली झोप जी आहे ती पूर्ण झालेली आहे.
बरं, हे झालं किती वेळ झोपावं, कोणत्या वेळेला झोपावं. जर मी रात्री 2 ते सकाळी 10 पर्यंत जर झोपले तर बरोबर माझी 8 तासाची झोप पूर्ण होते. मग हे योग्य आहे का? वेल नाही, हे योग्य नाहीये. का ते सांगते. आपल्या मानवी शरीराचं एक इंटरनल बॉडी क्लॉक असतं, याला सर्केडियन रिदम म्हणतात. आणि हे जे सर्केडियन रिदम किंवा जे आपलं बॉडी क्लॉक आहे ते काम करतं डे अँड नाईट सायकल प्रमाणे. म्हणजे जसं दिवस उगवतो, जसा दिवस मावळतो, रात्र होते, त्याप्रमाणे हे आपलं बॉडी क्लॉक जे आहे ते काम करतं. उदाहरणार्थ, ज्यावेळेस सकाळ होते, दिवस उगवतो, त्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये असे हॉर्मोन्स सिक्रेट होतात जे आपल्याला अलर्ट करतात, म्हणजे आपल्याला जागं करतात आणि आपल्या डोळ्यावरती सूर्यप्रकाश पडल्यामुळे आपल्याला फ्रेश वाटतं आणि आपल्याला काम करण्याची ऊर्जा देतात. आणि अगेन्स्ट दॅट ज्यावेळेस रात्र होते, सूर्यप्रकाश मंदावतो, त्यावेळेस आपल्या डोळ्यातून असा सिग्नल जातो ब्रेनला की आता संध्याकाळ होत आहे, सो आता आराम करण्याची वेळ आहे. सो असे हॉर्मोन सिक्रेट होतात. स्पेसिफिकली मेलेटोनिन नावाचे असं हॉर्मोन सिक्रेट होतं जे आपल्याला झोपी घालतं, म्हणजे ज्याच्यामुळे आपल्याला झोप येते. सो अशा प्रकारे हे आपलं जे बॉडी क्लॉक आहे, सर्केडियन रिदम आहे, ते डे अँड नाईट सायकल प्रमाणे काम करतं. आणि जर आपण रात्री 2ला झोपलो आणि सकाळी 10ला उठलो तर हे जे सायकल आहे, आपलं सर्केडियन रिदम आहे, ते कुठेतरी डिस्टर्ब होऊन जातं आणि कुठले हॉर्मोन कोणत्या वेळेला सिक्रेट करायचं या बाबतीत बॉडी कन्फ्यूज होते आणि हॉर्मोन्स जे आहेत ते इम्बॅलन्स होतात. सकाळी जे हॉर्मोन्स सकाळी 6 वाजता सिक्रेट व्हायचे ते जर सकाळी 10-11ला जर सिक्रेट होत असतील तर मग ऑफकोर्स पुढे सगळेच हॉर्मोन्स जे आहेत ते काम व्यवस्थित करत नाहीत आणि योग्य वेळेला ते सिक्रेट होत नाहीत. त्यामुळे झोपण्याची वेळ ही पण इम्पॉर्टंट आहे. तर आता किती वाजता झोपावं, कोणत्या वेळेला झोपावं? वेल, इन जनरल रात्री 10 ते 11 ही वेळ योग्य मानली जाते झोपण्यासाठी. कारण जर तुम्ही 11 वाजेपर्यंत जरी झोपलात तर दुसऱ्या दिवशी सकाळी 6-7 पर्यंत तुमची 7 ते 8 तासाची झोप पूर्ण होऊन जाते आणि तुम्ही दुसऱ्या दिवशी अगदी फ्रेश एनर्जेटिक होऊन जागी होता. ही एक ऑप्टिमम म्हणजेच एक आयडियल योग्य वेळ झाली झोपण्याची. अर्धा 1 तास पुढे पाठीमागे चालून जाईल, बट रात्रभर आपण फोन स्क्रोल करत बसणार आणि मग पहाटे झोपणार आणि मग 8 तासाची झोप पूर्ण करून मग म्हणणार की नाही माझी झोप पूर्ण झाली. नाही, याचा उपयोग होत नाही. सो आता आपल्याला कळलेलं आहे की किती तास झोपायचं, किती वाजता झोपायचं, शांत झोप लागणं का इम्पॉर्टंट आहे. आता बघूया की स्लीप रुटीन आपलं कसं सेट करावं, म्हणजे आपल्याला पडल्या पडल्या झोप लागेल यासाठी काय करावं. सर्वात आधी संध्याकाळी 6 नंतर चहा, कॉफी, कोल्ड्रिंक्स असे प्रकार घेणं बंद करावे. हे जे कॉफी किंवा चहाचे वेगवेगळे प्रकार असतात त्याच्यामध्ये असतं कॅफिन नावाचं केमिकल असतं आणि हे जे केमिकल आहे ते काय करतं, आपल्या मेंदूला अलर्ट ठेवतं, आपला फोकस वाढवतं, म्हणजेच आपला मेंदू जागृत ठेवतं. आणि आता संध्याकाळच्या वेळेला आपल्याला मेंदू जागृत राहणं हे गरजेचं नाहीये, आपल्याला संध्याकाळच्या वेळेला झोप लागणं गरजेचं आहे. सो त्यासाठी संध्याकाळी 6 नंतर चहा, कॉफी किंवा हे जे कॅफिन युक्त पदार्थ आहेत ते घेणं बंद करावे. यासोबतच जर रात्रीच्या जेवणाची वेळ थोडीशी अलीकडे घेतली, म्हणजेच झोपण्याच्या 1-2 तास आधी जरी तुम्ही जेवलेला असाल तरीही झोप लागण्यामध्ये याचा खूप फायदा होतो. का तर तुमच्या झोपेच्या वेळेपर्यंत जे तुम्ही जेवलेले अन्न आहे ते डायजेशन जे आहे ते झालेलं असतं आणि तुमचं पोट जड नसणार आहे त्यावेळेस, त्यामुळे झोप लागायला याची मदत होते. सेकंड पॉइंट, झोपण्याच्या 1 ते 1.5 तास आधी आपले सर्व गॅजेट्स बंद करावे. याच्यामध्ये येतात मोबाईल्स, लॅपटॉप्स, टॅब्स, टीव्ही, ह्या सर्व गोष्टी. हे जे सर्व गॅजेट्स आहेत याच्यामधून ब्लू लाईट एमिट होत असते, म्हणजे प्रकाश बाहेर फेकला जात असतो आणि ही ज्यावेळेस ब्लू लाईट आपल्या डोळ्यांवरती पडते त्यावेळेस ब्रेनला असा सिग्नल जातो की हा दिवस आहे. ब्रेन थोडंसं आपलं जे आहे ते कन्फ्यूज होऊन जातं की हे दिवस आहे का रात्र आहे. आणि त्यामुळे जे मेलेटोनिन नावाचं हॉर्मोन आहे जे संध्याकाळ झाल्यावरती आपल्या बॉडीमध्ये सिक्रेट होत असतं आणि ज्याच्यामुळे आपल्याला झोप लागते, ते हॉर्मोन शरीरामध्ये कमी सिक्रेट होतं, कमी शोषलं जातं, त्यामुळे आपल्याला झोप लागणं अवघड होऊन जातं. सो मेक शुअर की तुम्ही जे हे गॅजेट्स आहेत, मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप्स, ते झोपण्याच्या 1 ते 1.5 तास आधी बंद करावेत. शांत झोप लागण्यासाठी आणखीन एक ट्रिक तुम्ही करू शकता, ते म्हणजे रूम मध्ये अंधार करणं किंवा लाईट्स डिम करणं. जसं मी आधी म्हटलं की डोळ्यावरती ज्यावेळेस प्रकाश पडतो त्यावेळेस झोप लागणं हे अवघड होऊन जातं. त्यामुळे जर तुम्ही रूम मध्ये लाईट्स डिम केल्या किंवा बंद केल्या आणि टेम्परेचर जर तुम्ही थोडं कमी केलं रूमचं, फॅन लावून किंवा एसी लावून, तरीही झोप लागण्यामध्ये हेल्प होऊ शकते. सो हा होता आजचा व्हिडिओ, झोपेचं महत्व सांगणारा, झोप जर पूर्ण झाली नाही तर काय होऊ शकतं हे सांगणारा, आणि जर वेळेवरती झोप लागत नसेल तर काय करावे याबद्दल टिप्स देणारा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा. काही योग्य
वाटले का पॉइंट्स, काही अयोग्य वाटले का ते मला नक्की सांगा आणि तुमचे सजेशन्स माझ्यासाठी खूप व्हॅल्युएबल आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.